नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. कठोपनिषदातही एक कथा आहे. नचिकेत नावाचा एक ऋषिकुमार प्रत्यक्ष यमदेवालाच, मृत्यूच्या देवतेलाच विचारतो की माणूस मरतो म्हणजे काय. तेव्हा यमधर्म त्याला म्हणतो की तू दुसरे काहीही माग, तू म्हणशील ते तुला देतो. अगणित संपत्ती देतो, सुंदर सुंदर स्त्रिया देतो, तुझी इच्छा असेल तेवढे आयुष्य देतो. पण मरणम मानुप्राक्षीही, मरणासंबंधी विचारू नकोस. तेव्हा हाही वीर जिज्ञासू म्हणतो, तवैव वाहास्तव नृत्य गीते, ही सगळी संपत्ती तुमची तुम्हाला लखलाभ असो. तुम्ही मला माग म्हणून म्हणालात म्हणून मागतो. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, मृत्यूचे स्वरूप काय, याचेच ज्ञान मला करून द्या. आणि मग कठोपनिषद निर्माण झाले. त्या काळी हे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय स्वतःला आपण सुशिक्षित झालो असे कुणी समजत नसे. पुनर्जन्माचे ज्ञान ही आवश्यक विद्येतील एक विद्या आहे आणि ती तरुणपणी संपादन करीत असत. इतके तिला महत्त्व होते. माणसाच्या जन्मानंतर पुन्हा माणसाचाच जन्म येतो असे मानणारी एक विचारधारा आपल्यामध्ये आहे. परंपरागत विचारधारेमध्ये मात्र हे सूत्र आढळून येत नाही. माणसाच्या जन्मानंतर माणसाचा जन्म येणारच नाही असेही नाही आणि माणसाचाच जन्म येतो असेही नाही. त्याच्या कर्माच्या स्वरूपाप्रमाणे 2 जन्मांच्या मध्ये इतरही अनेक जन्म असू शकतात. तेही 84 लाख असतात असेही नाही. त्यातील 2, 4, 10, 20, 50 फार तर भोगावे लागत असतील. एखादा तसाच कर्तृत्ववान असला तर 2 मनुष्यजन्मांमध्ये त्याला 84 लाख जन्म घ्यावेच लागणार नाही असेही नाही. पूर्वी जेव्हा केव्हा माणसाचा जन्म मिळाला असेल, त्यात ज्या प्रकाराने कर्म केले असेल त्यावर पुढचा माणसाचा जन्म अवलंबून असतो. मधल्या योनीतील जन्माचा पुढे येणाऱ्या माणसाच्या जन्माकरिता काही परिणाम होत नाही. कारण ईश्वरी सृष्टीच्या नियमाप्रमाणे इतर कोणत्याही योनीला कर्मस्वातंत्र्य नाही. त्यामुळे गाय म्हणा, गाढव म्हणा, कुत्रे म्हणा, मांजर म्हणा, उंदीर म्हणा, यांना पुण्यही करता येणार नाही व पापही करता येणार नाही. वाघाने 4 गायी मारून खाल्ल्या व त्याच्या पातक निरसनासाठी गंगेवर जाऊन बुडी मारली तरी या दोन्हीचेही पापपुण्य त्याला लागणार नाही. वाघ झाल्यानंतर त्या पूर्वीच्या मनुष्य जन्मात त्याने जे पुण्य पाप केले असेल त्या बळावरच त्याला वाघानंतर कोणता जन्म मिळायचा ते अवलंबून असते. सगळ्या गायी किंवा सगळे वाघ मनुष्य जन्माच्या कर्मातूनच निर्माण झाले आहेत असे नाही, तर काही गायीतून पुढे गायी, वाघातून पुढे वाघ असेही झाले असतील. कारण त्या त्या जन्माचा जो त्याचा भोग आहे तो पूर्ण व्हावयास पाहिजे ना. मनुष्याशिवाय इतर सर्व योनी या भोग योनी म्हणून मानल्या जातात. एक मनुष्य जन्मच केवळ कर्मयोनीचा म्हणून मानला जातो. पुनर्जन्माची व्यवस्था ही अशी आहे. मागच्या जन्माचे स्मरण आम्हाला कसे होत नाही असे काही लोकांना वाटते, पण ही शंका व्यर्थ आहे. आपल्या पूर्वजन्माचे स्मरण आहे असेही बरेच लोक आहेत. त्यांनी पूर्वजन्माविषयी जे जे सांगितलेले असते ते सर्व तसेच्या तसे घडलेले आढळून येते. कुणाला असे मागचे स्मरण होत नसेल तर कदाचित मागचा मनुष्यजन्म आणि आता मिळालेला मनुष्यजन्म यामध्ये बरेच मोठे चक्र फिरावे लागले असणार. मागच्या जन्माचे कशाला, या जन्मात आता काही वेळापूर्वी घडलेले माणसाला स्मरत नाही. 1.5-2 तासांपूर्वी
घर बंद करून लावलेल्या कुलुपाची किल्ली कोणाजवळ आहे याचे स्मरण माणसाला राहत नाही. पती पत्नीमध्ये त्यावरून वादविवाद होतो. पती म्हणतो पत्नीजवळ आहे, तर पत्नी म्हणते पतीजवळ आहे. नुकत्या घडलेल्या गोष्टीही आपल्याला आठवत नाहीत, म्हणून त्या घडल्याच नाहीत असे आपण मानतो का? तसे जन्मजन्मांतरींचे आठवत नाही, म्हणून जन्मजन्मांतर नाहीच असे कसे म्हणावे? मला तर वाटते परमेश्वराने मागच्या जन्माचे स्मरण मनुष्याला ठेवले नाही, त्यात त्याचे औदार्यच प्रकट होते, त्याची कृपाच स्पष्ट होते. एका जन्मातील आठवणी आणि त्याचे राग द्वेष सांभाळता सांभाळता माणसाचा जीव हैराण होतो, तर जन्मजन्मांतरीच्या आठवणी आणि त्या संदर्भातील रागद्वेषाचा बोजा सांभाळणे किती कठीण होईल. या जन्मातील स्ट्रेस आणि स्ट्रेनमुळे माणसाचे ब्लड प्रेशर वाढते, त्याला हार्ट अटॅक येतो, तर जन्मजन्माचे स्ट्रेस आणि स्ट्रेन डोक्यावर चढले तर माणसाचे काय होईल? तेव्हा मागील जन्माचे आठवत नाही ही भगवंताची कृपा आहे. म्हणून मागच्या जन्माचा विचार न करता या जन्मात जेवढे चांगले करता येईल तेवढे करावे, कारण कर्म स्वातंत्र्य केवळ माणसालाच आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.